पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत महाविकास आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन। आगामी काळातील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। राज्य निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। धुळे महानगरपालिकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळाल्याने राजकीय वातावरण तापले असून ही निवडणूक ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून जिंकण्यात आल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे। आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी असा दावा केलाय की मतदानापूर्वीच ईव्हीएम मशीनमध्ये 25 ते 30% मतं टाकली जातात आणि त्याच आधारे भाजप निवडणुका जिंकत आहे। हा प्रकार लोकशाहीस घातक असून याकडे राज्य निवडणूक आयोग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। महानगरपालिकेच्या निकालाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र जमले होते। ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव, लोकशाहीचा घात करणारी ईव्हीएम नको अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलन शांततेच्या मार्गाने झालं असलं तरी कार्यकर्त्यांचा संताप स्पष्टपणे दिसून आला। आंदोलनावेळी बोलताना नेत्यांनी स्पष्ट केलं की आगामी काळातील सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात ही जनतेची आणि लोकशाहीची मागणी आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। धुळे महानगरपालिकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळाल्याने राजकीय वातावरण तापले असून ही निवडणूक ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून जिंकण्यात आल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे। आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी असा दावा केला की मतदानापूर्वीच ईव्हीएम मशीनमध्ये 25 ते 30% मतं टाकली जातात आणि त्याच आधारे भाजप निवडणुका जिंकत आहे। हा प्रकार लोकशाहीस घातक असून याकडे राज्य निवडणूक आयोग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। महानगरपालिकेच्या निकालाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र जमले होते। ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव, लोकशाहीचा घात करणारी ईव्हीएम नको अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलन शांततेच्या मार्गाने झालं असलं तरी कार्यकर्त्यांचा संताप स्पष्टपणे दिसून आला। आंदोलनावेळी बोलताना नेत्यांनी स्पष्ट केलं की आगामी काळातील सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात ही जनतेची आणि लोकशाहीची मागणी आहे, अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। पालिकेच्या निवडणुकांचे निकाल पाहता आता तर आम्हाला एकदम खात्री झाली आहे की ईव्हीएम मध्ये प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड घोटाळा होत आहे। ज्या नगरसेवकांनी आणि जे उमेदवार गल्लीत सुद्धा माहीत नाही अशा उमेदवारांनी 5-5 हजाराचा लीड घेतला आहे। नगरसेवकांना 9-9 हजार, 10-10 हजार मतं भेटतात। हे फक्त धुळ्यात होऊ शकतं। या ईव्हीएम मध्ये 25 ते 30 म्हणजे जवळपास 3000 मतं एकदम टाकली जातात। त्याच्यानंतर परत डुप्लिकेट मतं केली जातात, शाही पुसली जाते आणि मतदान मतं होत राहतात। म्हणून या यंत्रणेवर निवडणूक आयोग आमचा आता विश्वास झालेला नाही। या निवडणुका या बॅलेट पेपरनेच झाल्या पाहिजेत। कर्नाटक सरकारने नुकतंच धोरण आखलं आहे की सर्व निवडणुका आता बॅलेट पेपरवर होतील। निवडणूक आयोगाचा अत्यंत तकलादू जो युक्तिवाद आहे की कागदावर खर्च होतो आणि मतमोजणीला उशीर लागतो, हे एकदम तक्रारू कारण आहे। आपण मागच्या वेळेस पाहिलं की त्या निवडणुकीचे निकाल झाले आणि आपल्याला एक महिना निकालाची वाट पाहावी लागली। म्हणून आम्ही सर्व विरोधी पक्ष या ठिकाणी सामील आहेत धुळ्यातील। आम्ही नम्र विनंती करतो की या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुका बॅलेट पेपर झाल्या पाहिजेत, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, तीव्र आंदोलन छेडू आणि त्या अनुषंगाने जे काही परिणाम होत असतील त्याला सर्वस्वी हे शासन जबाबदार राहील, या निमित्ताने सांगू इच्छितो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।